तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावागावात जाऊन आरोग्य सेवा, सर्वेक्षण, जनजागृती आणि विविध शासकीय मोहिमा यशस्वीपणे राबवणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाहीर करण्यात आलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील जामोद ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेले बेमुदत आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर रविवार 5 जुलै रोजी तात्पुरते स्थगित करण्यात आले। 23 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता लवकरच मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। 2 जुलैपासून भर पावसात छत्र्या घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले होते। सलग 3 दिवस पावसातही आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्या। कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेल्या सेवेचा योग्य मोबदला मिळावा हीच त्यांची प्रमुख मागणी होती। आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने प्रशासनाने अखेर त्याची दखल घेतली। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला पाटील आणि जामोद ग्रामपंचायतीचे सरपंच गंगूबाई दामधर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी उर्वरित 23 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलक महिलांनी तात्पुरते आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। या संदर्भातील लेखी निवेदनही सरपंच गंगूबाई दामधर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची कोरोना काळातली जी थकबाकी आहे त्याचा आता आम्ही म्हणजे मी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पाठपुरावा करू। त्यांना पैसे मिळाले नाही, त्याच्यात थोडी दिरंगाई झाली, ती थोडी चुकत झाली। त्यांना त्यांचा मोबदला वेळेत मिळायला पाहिजे होता, ती कुठेतरी दिरंगाई झाली त्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांना आश्वासन देते। मी स्वतः जातीनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोचतील याची मी खबरदारी केली।